जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। ज्यांच्या हातातून शिल्प जन्म घ्यायची ते जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं। धुळ्यातल्या गोंदूर या एका लहानशा गावात जन्मलेल्या राम सुतार यांचे वडील सुतारकाम करायचे, त्यामुळे घरातूनच कला त्यांच्यात झिरपत गेली। ते चित्रकलेत निपुण होते। ते पाहून एका शिक्षकानं त्यांना शिल्प घडवायला सांगितलं। तुमच्यातला गुण जाणा आणि त्यावर लक्ष देत न थांबता अविरत काम करत राहा, असा सल्ला देणारे राम सुतार शिल्प घडवायला लागल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत अनेक दशकं शिल्पकलेची तपश्चर्या करत राहिले। मी सुतार म्हणजे सूत्रधार असं म्हणणाऱ्या राम सुतारांना शिल्पकलेचं सूत्र पूर्ण अवगत होतं। महात्मा गांधींच्या शिल्पानं त्यांना ओळख दिली। केवळ देशातच नाही तर जवळपास 250हून अधिक देशांमध्ये त्यांची शिल्प आहेत। गेली 77 वर्ष त्यांनी हजारो शिल्प साकारली। त्यांची कला सृजनशीलतेचा अनोखा आविष्कार। स्टॅच्यू ऑफ युनिटी मधला 597 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा त्यांनीच घडवला। छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू ऑफ इक्विटी मधला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गोव्यामधली 77 फूट उंचीची प्रभू श्रीरामांची मूर्ती, अशी एकाहून एक अतुलनीय शिल्प त्यांनी घडवली। कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरवलं गेलं। त्यांनी आपल्या हातांनी परदेशात महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडवले। संसदेसमोरचा महात्मा गांधींचा कांस्य आणि पाषाणामधला पुतळाही त्यांनीच घडवलाय। त्यांचे शिल्प जगभरात भारताच्या समृद्ध वारशाची प्रतीक आहेत। एखादा धातू किंवा विशिष्ट प्रकारच्या मातीतलं शिल्प घडवताना शिल्पकार उभं राहून तासनतास काम करत राहतो। अलौकिक कला सामर्थ्य लाभलेले राम सुतार 100 गाठूनही त्याच ऊर्जेनं आणि तन्मयतेनं शिल्प साकारत राहिले। त्यात कलेचा प्राण फुंकत राहिले। म्हणूनच त्यांची शिल्प पाहिली की ती आपल्याशी बोलतात असा भास होतो।